अंबरनाथच्या शिवगंगानगरमध्ये पाण्याची समस्या. ठराविक राजकारण्यांचे ऐकून आमचे पाणी बंद. पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास थेट तोडफोड करणार, सुजाता भोईर. अंबरनाथच्या शिवगंगानगर परिसरात पाण्याची समस्या निर्माण झाली असून ठराविक राजकारण्यांचे ऐकून आमचे पाणी बंद केले जात असल्याचा आरोप भाजपा शहर अध्यक्षा सुजाता भोईर यांनी केला आहे. हा पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाची तोडफोड करू आणि अधिकाऱ्यांनाही मारहाण करू, असा थेट इशाराच भाजपा महिला शहर अध्यक्षा सुजाता भोईर यांनी दिला आहे. पूर्वेतील शिवगंगानगर परिसरात आधी सुरळीत असलेला पाणी पुरवठा काही दिवसांपासून अनियमित झाला आहे. याबाबत जाब विचारण्यासाठी सुजाता भोईर यांनी शिवगंगानगरमधील रहिवाशांसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक दिली. काही ठराविक राजकारण्यांचे ऐकून मुद्दाम आमचे पाणी बंद केले जात असून या अधिकाऱ्यांना जर त्यांचेच ऐकायचे असेल तर ह्या अधिकाऱ्यांनीच निवडणुकीला उभे राहावे, कारण आम्ही नागरिकांना काय उत्तर देणार, असा प्रश्न सुजाता भोईर यांनी विचारला. तसेच ठराविक राजकारण्यांचे ऐकून राजकारण करणार असाल आणि आमचा पाणी पुरवठा सुरळीत होणार नसेल तर येत्या काळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाची तोडफोड करू आणि अधिकाऱ्यांनाही मारहाण करू, असा थेट इशारा सुजाता भोईर यांनी दिला आहे. सुजाता भोईर यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर आता तरी शिवगंगानगरमधील पाणी पुरवठा सुरळीत होतो का, हे पाहावे लागणार आहे. आज किती वर्षापासून शिवगंगानगर मध्ये पाणी येत नाही? 5 ते 6 वर्ष जास्त झाली की जेव्हा आपण सदाभाऊ खोत त्यांनाही बोलवलेलं पाणी पुरवठा मंत्र्यांना, तेव्हापासून जे पाणी येत नाही आणि आता कुठे 1 महिन्यापूर्वापासून पाणी येतोय. तर ह्या लोकांनी काही राजकारणातल्या राजकीय पक्षाचं ऐकून तो पाणी बंद केला. जर राजकारण करायचं असेल तर नागरिकांशी करू नका. नागरिक जेव्हा रस्त्यावर उतरणार ना, पूर्ण असं पाणी जर यांनी आता 2 दिवसात, आता आज आम्ही निवेदन दिलंय, पाणी जर निवेदन देऊन त्यांनी पाणी नाही दिलं तर पूर्ण तोडफोड पब्लिक करणार आहे. पूर्ण जब ते तर बोलतात की जेव्हा जे येतात ना एमजीपीचे अधिकारी, त्यांना तर आम्ही मारायलाही कमी करणार नाहीयेत, कारण की एवढं नागरिकांना त्यांनी भर उन्हामध्ये त्यांनी त्रास दिलेले आहेत. छोटे छोटे मुलं असतात, आजारी पडतात, म्हातारे माणसं टँकरचं पाणी पिऊन पिऊन नागरिक त्रस्त झाल्यात, आजारी पडल्यात. आता आम्ही एमजीपीला दिलंय, ठराविक राजकारणाचं ऐकून ही लोक असं करतात, राजकीय पक्षाचं ऐकतात, दबाव आहे यांच्यावर राजकीय पक्षाचा. मग त्यांना बोले तुम्हीच उभं राहा इलेक्शनला. आम्ही लोक तर आम्ही तोंड काय उत्तर द्यायचं जेव्हा लोक आमच्याकडे येतात, मॅडम आमच्या सोसायटीला पाणी नाही, मॅडम आमच्या सोसायटीला पाणी नाहीये. तर जेव्हा आम्ही काय उत्तर द्यायचं, जेव्हा एमजीपीची लोक ठराविक पक्षाचं ऐकून पाणी बंद करतात. आता सुरळीत पाणी येत नव्हतं मस्तपैकी, पण ह्या लोकांनी बंद करून टाकला तो पाणी. जो बंद केला तो पाणी आम्हाला सुरू करून द्यावी, अन्यथा आम्ही उपोषणाला बसणार आणि मोठं आंदोलन करणार आणि तोडफोड करणार.